कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या प्रमोद मौर्या या शिक्षकाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे। बुधवारी सकाळी विरार पूर्वेच्या मनवेलापाडा येथे ही घटना घडली। संतप्त नागरिकांनी केलेल्या मारहाणीत हा आरोपी शिक्षक गंभीर जखमी झाला आहे। विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील सह्याद्रीनगरमध्ये प्रमोद मौर्या हा एक खाजगी कोचिंग क्लास चालवतो। या क्लासमध्ये 7वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीचा मागील आठवड्यात हा शिक्षक लैंगिक छळ करत होता। त्यामुळे ती घाबरून 2 दिवस क्लासला गेली नव्हती। ती क्लासला का जात नाही म्हणून तिच्या पालकांनी तिला विचारणा केली, तेव्हा तिने हा प्रकार सांगितला। त्यामुळे तिचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक क्लासमध्ये गेले आणि शिक्षक प्रमोद मौर्या याला बेदम चोप देत भर रस्त्यात धिंड काढली। या मारहाणीत मौर्या रक्तबंबाळ झाला आहे। या शिक्षकाने 3-4 मुलींचा यापूर्वी असाच लैंगिक छळ केला आहे, पण अन्य मुली घाबरतात। याची चौकशी करा आणि आरोपीला कडक शिक्षा करा अशी मागणी आरती पडवळ या स्थानिक महिलेने केली आहे। हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे। आम्ही मुलांना शिक्षकांकडे शिकवण्यासाठी विश्वासाने पाठवतो, परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत आहेत। हा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होता, म्हणून त्याला बेदम मारहाण करत धिंड काढली असे तेथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले। नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात दिले आहे। त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे। तिचा जबाब नोंदवला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे। अरे बच्चे लोग क्यों छोड़ते हैं हम लोग तुम लोग के इधर? इसने 3 लड़कियों के साथ गलत लैंगिक दुर्व्यवहार किया है। इनको हमारे जो है दुर्गा महिला मंडल ने रेड हैंड पकड़ा है। थोड़े के इसको पुलिस स्टेशन लेके जा रहे हैं। इसका स्वागत होगा पुलिस स्टेशन में। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, विरार, मुंबई।